न्याय द्यावा यांची मागणी असणार. म्हणजे नेमकं काय घडलं बाळा तुझ्यासोबत? तिला तो प्रसंग सांगताना डोळ्यातनं पाणी यावं असा प्रसंग. मग तू हे का सांगितली नाहीस घरच्यांना? तर ज्याने तिच्यावर अत्याचार केला त्या मुलानं तिला धमकी दिलेली होती की मी आपल्याला कुठलाही रंग द्यायचा नाही आहे, कारण कुठलाही आरोपी कुठलाही अत्याचारी कुठल्या धर्माचा वेळ असतो असं नाही. पण त्यानं धमकी दिली, तू जर तोंड उघडलीस तर तुझ्या आई वडिलांना सुद्धा मारून टाकणार आणि तुला सुद्धा मारून टाकणार. आपल्या आई वडिलांच्या आणि स्वतःच्या जीवाला घाबरून त्या मुलीनं तोंडातनं शब्द काढला नाही. 10 वर्षाच्या मुलीला भीती वाटली की मी जर तोंड उघडलं तर माझ्या आई वडिलांना सुद्धा मारतील आणि मला सुद्धा माझ्या जीवाला धोका होईल, म्हणून त्या मुलीने तोंड उघडलं नाही. मग त्या मुलीनं 3 दिवस त्या मुलीला अत्यंत त्रास होत असताना, अत्यंत दुर्दैवी आहे, मला ऐकायला सुद्धा कसं तरी झालं, ही दुर्दैवी गोष्ट त्या मुलीनं सहन केली. मी जर घरी थांबले, माझा त्रास जर घरच्यांना सांगितला तर काहीतरी झालं हे आई वडिलांना कळेल आणि मग माझ्या आई वडिलांना मारून टाकलं जाईल या भीतीपोटी ती मुलगी त्याही अवस्थेत शाळेत गेली. पण जेव्हा हा प्रसंग आता कोण बाहेर काढला हा सुद्धा त्याच्या तळाशी जाणं गडिंग्लजकरांनी गरजेचं आहे. जर माहीत होतं तर मग पोलीस स्टेशनला का जाऊन तक्रार केली नाही? न्याय मिळवण्यासाठी का प्रयत्न केला नाही? अशा पद्धतीने व्हॉट्सअपवर मेसेज करण्यामागचा उद्देश काय होता? त्याची उत्तरं पाहिजे. जर गडिंग्लजकर आम्ही जर जागृत गडिंग्लजकर आहे, आम्ही सजग आहेत, तर मग जर तुम्हाला माहीत होता प्रसंग तर त्याच वेळी त्या मुलीला न्याय मिळावा म्हणून का प्रयत्न केला गेला नाही? आणि मग त्या मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिनं सगळं घडलेला प्रसंग सांगितला. मी तिला तिच्याच भाषेत मी विचारलं. एक मी शिक्षिका असल्यामुळे छोट्याशा मुलीशी कसं बोलावं त्याचा अंदाज आल्यामुळे त्या मुलीला मी विचारलं की बाळा जे झालं ते वाईट होतं काय? तर ती मुलीच्या डोळ्यात कचकन पाणी आलं. तिला सांगता येईना की फार वाईट होतं. म्हटलं हे दुसऱ्यांबरोबर तुझ्या मैत्रिणींबरोबर घडू नये असं तुला वाटतंय काय? तू जे सोसलंस, तू जे भोगलंस ते तुझ्या मैत्रिणींबरोबर घडू नये असं तुला वाटतंय काय? तर होय, हे कुणाबरोबरही घडू नये असं त्या मुलीने मला सांगितलं. मग ह्यासाठी तुला जर पोलीस बनायचं असेल तर पोलिसांचं काम असतंय ज्यांना अन्याय केलाय त्याला शिक्षा झाली पाहिजे. तुझ्यावर जे घडलं ते दुसऱ्यांवर घडू नये असं तुला वाटत असेल तर तुला जे ते सगळं पोलिसांसमोर सांगावं लागेल. मग ती मुलगी तयार झाली, तिचे कुटुंबीय तयार झाले. कारण एका छोट्याशा मुलीवरचं दुःख ते कुटुंबियांनाही सहन होणं शक्य नाही. ते म्हणतात की जर तुम्ही गडिंग्लजकर आमच्याबरोबर राहिला नाही तर आम्ही स्वतःही लढाई लढायला तयार आहे. आणि अशा वेळी आम्ही गडिंग्लजकर मागे राहणार. घडलंच नाही तर तुमच्यावर कुणाचा नेमका दबाव आहे हे सगळ्या गडिंग्लजला समजलं पाहिजे. आमच्या गडिंग्लजमधल्या जसं देशातल्या मुली सुरक्षित नाहीत, महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित नाहीत, हे लोन आमच्या गडिंग्लज शहरापर्यंत येऊन पोचलेलं आहे. आमच्या गडिंग्लज शहरातल्या छोट्या 10 वर्षाची शाळेत जाणारी जर मुलगी गडिंग्लजमध्ये सुरक्षित नसेल तर आपण गडिंग्लजकरांनी काय करायचं हा निर्णय घेण्याची आता वेळ आलेली आहे. आमचा प्रशासनाला सवाल आहे की जो कोण आहे त्याला अजून तुम्ही पकडलेलं नाही आहे, त्याला पकडलं पाहिजे आणि त्याला सक्त काय असेल तुमच्या कायद्यात ती शिक्षा त्या मुलाला झाली पाहिजे, त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. आणि जर शिक्षा झाली तरच ह्या गोष्टींवर वचक बसणार आहे आणि मग कुणाचं पुन्हा त्या छोट्या मुलींकडे किंवा स्त्रियांकडे महिलांकडे अशा वाईट नजरेनं बघण्याचं धाडस होणार नाही. आणि यासाठी आम्ही गडिंग्लजकर एकजूट होऊन त्या कुटुंबाच्या मागं आहे. तुमच्या सगळ्या अडचणीत आम्ही तुमच्याबरोबर आहे हे सांगायला आज आम्ही इथं जमलोय. आणि आमची मागणी आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्या अत्याचाराला मोठी शिक्षा झाली पाहिजे आणि पोलीस प्रशासनानं आणि वैद्यकीय प्रशासनानं या कुठली हलगर्जी किंवा दिरंगाई न करता योग्य तो काय असेल तो रिपोर्ट